Good afternoon to all dear students of DCS Institute of Pharmacy, Devpur, Due. Myself, Mr. Krishna Girdhar Bhalkar, Assistant Lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Due. We will see and cover the two chapters of our syllabus of the subject, that is Human Anatomy and Physiology, in our previous lectures. Now, today we are going to start a new chapter of our syllabus, that is the tissues. So let's see the contents of the third chapter of our syllabus, that is the tissues. In the slide number 2, we have to see the content in this chapter. First of all, we have to see the introduction. After that, types of tissues. Okay. In the introduction, we will see what is tissue. Tissues, the term tissue is used to describe a group of cells found together in the body that have a similar structure and act together to perform a specific function. The tissues are classified according to the size, shape and functions. काय म्हटलंय बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे, टिश्यूज. द टर्म टिश्यू इज यूज टू डिस्क्राईब अ ग्रुप ऑफ सेल्स. टिश्यू म्हणजे काय, तर हा एक ग्रुप ऑफ सेल्स आहे, सेल्सचा एक ग्रुप असणार आहे, फाउंड टुगेदर इन द बॉडी, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो तो. ओके, दॅट हॅव सिमिलर स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, टिश्यूज सेल्सचा, आणि हा जो टिश्यू आहे हा कशापासून तयार झाला आहे, ग्रुप ऑफ सेल्सपासून, बरोबर. दॅट हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड ॲक्ट टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. आणि तो काय करतो बॉडीमध्ये, ॲक्ट टुगेदर कशासाठी, टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन्स. ओके, द टिश्यूज आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साईज, शेप अँड फंक्शन्स. आता हे जे टिश्यूज जे आहेत ते क्लासिफाईड केले आहेत अकॉर्डिंग टू द साईज. त्या टिश्यूजची प्रत्येक टिश्यूजची वेगवेगळी साईज असणार आहे, आणि त्याचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा शेप असणार आहे, आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन्स असणार आहे. ओके, म्हणून म्हटलं आहे द टिश्यूज आर क्लासिफाईड according to the size, shape and functions. In slide number 4, we have to see there are 4 main types of tissues. 4 main types आहेत टिश्यूजचे, ते कुठले कुठले ते पाहूयात. फर्स्ट टाइप आहे इपिथेलियल टिश्यू और इपिथेलियम. सेकंड आहे मस्क्युलर टिश्यू. थर्ड आहे नर्वस टिश्यू. अँड फोर्थ आहे कनेक्टिव्ह टिश्यू. हे काय सर्व टिश्यूचे 4 टाईप्स आहेत. कुठले कुठले सांगितले बघा, इपिथेलियल टिश्यू त्यालाच आपण म्हणतो इपिथेलियम. सेकंड आहे मस्क्युलर टिश्यू. थर्ड आहे नर्वस टिश्यू. अँड लास्टली 4 नंबरचा जो टिश्यू आहे तो काय, कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, हे 4 मेन टाईप्स आहेत टिश्यूजचे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे इपिथेलियल टिश्यू काय, त्यालाच आपण म्हणतो काय, इपिथेलियम. सो लेट सी द स्लाइड नंबर 5. काय म्हटलं बघा, इपिथेलियल टिश्यू आर वाईड स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. काय म्हटलं आहे, इपिथेलियल टिश्यू आर वाईड स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. बॉडीमध्ये पूर्ण असा संपूर्ण ठिकाणी ते पसरलेले आहेत. ओके, पुढे म्हटले दे परफॉर्म द कवरिंग ऑफ ऑल बॉडी सरफेस. ते काय करताय, दे परफॉर्म द कवरिंग ऑफ ऑल बॉडी सरफेस. बॉडीच्या प्रत्येक सरफेसला ते काय करताय, कवर करतायत. म्हणून म्हटलंय दे फॉर्म द कवरिंग ऑफ ऑल बॉडी सरफेस किंवा सरफेसेस. पुढे म्हटलंय लाईन बॉडी कॅव्हिटीज अँड हॉलो ऑर्गन्स. ॲज वेल ॲज ते काय करताय, कवर काय करताय, ऑल बॉडी सरफेसेसला तर कवर करतातच आहे, त्याच्या ठिकाणी अजून काय म्हटलंय, लाईन बॉडी कॅव्हिटीजला अँड हॉलो ऑर्गन्सला. ओके, हॉलो ऑर्गन्स सांगतो तुम्हाला आता. हॉलो ऑर्गन इज ॲन इंटरनल ऑर्गन. हे काय आपल्या शरीरातले आतले ऑर्गन असतात. दॅट फॉर्म्स अ हॉलो ट्यूब. ओके, और पाउच सच ॲज स्टमक, इंटेस्टाईन, ब्लॅडर एक्सेट्रा. त्याला पण म्हणते हॉलो ऑर्गन्स. म्हणून काय म्हटले, इपिथेलियल टिश्यू काय म्हटले, आर वाईड स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. ते फॉर्म द कवरिंग ऑफ ऑल बॉडी सरफेस किंवा सरफेसेस, लाईन बॉडी कॅव्हिटीज अँड हॉलो ऑर्गन्स. ते काय करताय, बॉडीच्या प्रत्येक सरफेसेसला कवर करतायत किंवा लाईन बॉडी कॅव्हिटीजला कवर करताय किंवा हॉलो ऑर्गन्सला पण ते कवर करतायत. अँड आर द मेजर टिश्यूज इन ग्लँड्स. आणि हे जे टिश्यूज आहेत मेजर क्वांटिटीमध्ये कुठे आहेत, द मेजर टिश्यूज इन ग्लँड्स. ग्लँड्समध्ये पण आहेत
फॉर्म होता है. ओके, दे परफॉर्म अ व्हरायटी ऑफ फंक्शन्स दॅट इन्क्लूड प्रोटेक्शन, सिक्रिशन, ॲब्सॉर्प्शन, एक्सक्रिशन अँड फिल्ट्रेशन एक्सेट्रा. काय म्हटलंय? दे परफॉर्म अ व्हरायटी ऑफ फंक्शन्स. ते काय करताय? टिश्यूज व्हरायटी ऑफ फंक्शन्स परफॉर्म करताय आपल्या बॉडीमध्ये, म्हणून म्हटले दे परफॉर्म अ व्हरायटी ऑफ फंक्शन्स दॅट इन्क्लूड प्रोटेक्शन. काय करताय? ते बॉडीला प्रोटेक्ट करायचं काम करताय, म्हणून आपण म्हटले प्रोटेक्शन. पुढे म्हटले सिक्रिशन. सिक्रिशन म्हणजे काय? सिक्रिशन इज अ प्रोसेस बाय विच सबस्टन्स आर प्रोड्यूस्ड अँड डिस्चार्ज फ्रॉम अ सेल. ओके, किंवा ग्लँडमधून ते सिक्रेट होत असतात किंवा डिस्चार्ज होत असतात. काय म्हटलं बघा, सिक्रेशन म्हणजे काय? सिक्रेशन इज अ प्रोसेस बाय विच सबस्टन्सेस आर प्रोड्यूस. काय होत आहे? या प्रोसेसमध्ये सबस्टन्सेस हे प्रोड्यूस होत आहे अँड डिस्चार्ज फ्रॉम अ सेल. प्रोड्यूस होत आहेत किंवा डिस्चार्ज होत आहेत फ्रॉम कशातनं? सेल. पुढे म्हटलं काय? ग्लँड ऑर ऑर्गन फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन. ओके, त्यालाच ते प्रोसेसला आपण म्हणतोय सेक्रिशन. ओके, कळालं तुम्हाला सर्वांना? पुन्हा एकदा सांगतो, सिक्रिशन म्हणजे काय? इज अ प्रोसेस बाय विच अ सबस्टन्स आर प्रोड्यूस अँड डिस्चार्ज फ्रॉम अ सेल. ओके, ग्लँड ऑर अन ऑर्गन फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन. त्या प्रोसेसला आपण म्हणतोय सेक्रिशन. नेक्स्ट कन्सेप्ट दिली ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? ॲब्सॉर्प्शन इज द प्रोसेस बाय विच वन थिंग इज ॲब्सॉर्ब ऑर इज ॲब्सॉर्ब बाय द अनदर. ओके, ॲब्सॉर्प्शन होणे म्हणजे काय? ॲब्झॉर्ब करणे. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग ऑर एक्सपेलिंग वेस्ट मॅटर. काय म्हटलंय? द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग. इलिमिनेटिंग म्हणजे काय? काढून टाकणे, इलिमिनेट करणे. ऑर एक्सपेलिंग वेस्ट मॅटर, किंवा वेस्ट मॅटरला एक्सपेल आउट करायचं म्हणजे काय? बाहेर काढायचं. त्या प्रोसेसला आपण म्हणतोय एक्सक्रिशन. ओके, एक्सक्रिशन. समजलं? आणि पुढची प्रोसेस काय? फिल्ट्रेशन म्हणजे काय? फिल्ट्रेट आउट करणं, त्याला फिल्ट्रेट करणं. ओके, एखाद्या सबस्टन्सला फिल्ट्रेट करणं. तर हा जो टिश्यू आहे कुठला? इपिथेलियम किंवा इपिथेलियल टिश्यू. ओके, कळलं तुम्हाला आता याच्याबद्दल? पुन्हा सांगतोय, इपिथेलियल टिश्यू आर वाईड स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. दे फॉर्म द कवरिंग ऑफ ऑल बॉडी सर्फेसेस, लाइन बॉडी कॅव्हिटीज अँड हॉलो ऑर्गन्स अँड आर द मेजर टिश्यूज इन ग्लँड. They perform a variety of functions that include protection, secretion, absorption, excretion and filtration. ओके, एवढे सारे फंक्शन्स ते परफॉर्म करत असतात. कळलं तुम्हाला सर्वांना? सो लेट सी द स्लाइड नंबर 6. आता इपिथेलियल टिश्यूजला डिवाइड केलेलं आहे दोन टाईपमध्ये. ओके, इपिथेलियल टिश्यूज इज डिवायडेड इन टू द टू टाईप्स. फर्स्ट आहे सिम्पल इपिथेलियम अँड सेकंड आहे कंपाऊंड इपिथेलियम. ओके, ह्या दोन टाईप्समध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे, किंवा हे टिश्यू जे आहेत इपिथेलियल टिश्यू किंवा इपिथेलियम हे दोन टाईप्समध्ये डिवायडेड होत असतात. पहिला कुठला? सिम्पल इपिथेलियम अँड सेकंड आहे कंपाऊंड इपिथेलियम. तर आपण बघूयात आता. वी हॅव टू लेट सी सिम्पल इपिथेलियम. आपल्याला आता बघायचं काय? सिम्पल इपिथेलियम काय किंवा इपिथेलियल टिश्यू काय ते पाहूयात. सिम्पल इपिथेलियम इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. काय म्हटलं आहे? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. ही काय? इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल. एक सिंगल लेअर ऑफ सेल आहे रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, बेसमेंट मेम्ब्रेन जो खालचा बेस असतो त्या बेसमेंट मेम्ब्रेनला ते रेस्टिंग करतायत, तिथे थांबतायत किंवा त्या ठिकाणी उभे आहेत. ओके, पुढे म्हटले इट इज सबडिवायडेड इंटू 4 टाईप्स. आता हा सिम्पल इपिथेलियम टिश्यू किंवा सिम्पल इपिथेलियल टिश्यू हा सबडिवायडेड होतो इंटू द 4 टाईप्स. 4 टाईप्समध्ये तो सबडिवायडेड होत असतो. दिस टाईप्स आर नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल. आणि हे जे 4 टाईप्समध्ये सिम्पल इपिथेलियम टिश्यू जे सबडिवायडेड होत आहेत ते कशावरून होत आहे? दिस टाईप्स आर नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल. ओके, त्या सेलचा शेपनुसार किंवा त्या सेलला जो काही शेप असेल त्यानुसार त्यांचे नेम त्याला दिले गेलेत. ओके, ते आता पाहूयात आपण. आता त्याच्यातला पहिला आहे स्क्वॅमस इपिथेलियल. ओके, जे 4 सबडिवायडेड टाईप्स आहेत त्याच्यातला पहिला टाईप आहे स्क्वॅमस इपिथेलियल. ओके, दिस इज कंपोज ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल. काय म्हटलं आहे? दिस इज कंपोज ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल. एक सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेलचा एक तयार आहे किंवा ती लेअर आहे. ओके, पुढे म्हटलं आहे द सेल्स फिट क्लोजली लाईक फ्लॅट स्टोन्स. ओके, तर ती सेल्स काय होते? फिट होते क्लोजली, एकदम जवळ अशी फिट होते
लाईक फ्लॅट स्टोन, जो असा फ्लॅट असा चपटा असा स्टोन असतो बघा, स्टोन म्हणजे काय दगड, ओके. तर लाईक फ्लॅट स्टोन ती काय असते, क्लोजली फिट झालेली आहे त्या ठिकाणी, अँड फॉर्म अ व्हेरी स्मूथ मेम्ब्रेन, आणि त्या ठिकाणी काय करते, फॉर्म व्हेरी स्मूथ मेम्ब्रेन फॉर्म करते, ओके. आपण बघूयात आता त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन पण सुरू ठेवू, ओके. सो वी हॅव टू सी द स्लाइड नंबर 8. फिगर 1.1 सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम, ओके. बघा काय म्हटलंय डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, सिम्पल स्क्वॅमस सेल्स, जो ॲरो केलेला आहे फर्स्ट साईडला, ओके. लेफ्ट साईडला जे लिहिलेलं आहे सिम्पल स्क्वॅमस सेल, ओके. तर ती हा एक टिश्यू आहे, आणि खाली दिलं आहे साईडला बघा, राईट साईडला वरच्या कॉर्नरला बघा बेसमेंट मेम्ब्रेन, ओके. ब्ल्यूइश कलरमध्ये दिसते ती, त्याच्या वरच्या साईडला जी लेअर दिसते तिला आपण म्हणतो बेसमेंट मेम्ब्रेन, आणि त्याच्या खाली जो लोअर साईडला जो आहे, ओके, ते लायनिंग्स वगैरे दिसत आहेत, तो काय कनेक्टिव्ह टिश्यू, ओके. कळले तुम्हाला डायग्राम, ओके. तर आता आपण पाहूयात स्लाइड नंबर 7. काय म्हटलंय, स्क्वॅमस इपिथेलियल दिस इज कंपोज ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल, ओके. ती कशी कंपोज झाली आहे, ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल. द सेल्स फिट क्लोजली फ्लॅट स्टोन्स, ते सेल्स काय झाले फिट होत आहेत क्लोजली लाईक अ फ्लॅट स्टोन्स, अँड फॉर्म अ व्हेरी स्मूथ मेम्ब्रेन, आणि काय करताय व्हेरी स्मूथ मेम्ब्रेन त्या ठिकाणी फॉर्म करतायत. द टिश्यूज प्रोव्हाइड्स अ थिन स्मूथ इनॅक्टिव्ह लायनिंग फॉर द फॉलोइंग स्ट्रक्चर्स, आणि हा जो टिश्यू आहे कुठला स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, तो काय करतोय, दिस टिश्यू प्रोव्हाइड्स अ थिन स्मूथ इनॅक्टिव्ह लायनिंग, स्मूथ आणि थिन अशा इनॅक्टिव्ह लायनिंग करतोय, काय करतोय तो प्रोव्हाइड करतोय, फॉर कशासाठी, फॉर द फॉलोइंग स्ट्रक्चर्स, कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरसाठी ते स्मूथ आणि थिन अशा इनॅक्टिव्ह लायनिंग तो प्रोव्हाइड करतोय ते पाहूयात. कुठले कुठले स्ट्रक्चर्स दिलेत बघा, हार्ट कायसाठी, हृदयासाठी म्हणजे काय हार्ट, पुढे म्हटलंय ब्लड वेसल्स, ओके. नंतर अल्वेओलाई ऑफ द लंग, कशासाठी अल्वेओलाई ऑफ द लंग, अँड लिम्फ वेसल्स, यांच्यासाठी तो काय करतोय प्रोव्हाइड काय करताय थिन अँड स्मूथ इनॅक्टिव्ह लायनिंग्स, ओके. कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरसाठी कळालं तुम्हाला, फॉर द हार्ट, ब्लड वेसल्स, अल्वेओलाई ऑफ द लंग अँड लिम्फ वेसल्स. तर अशा प्रकारे हे जे सब डिवायडेड टाईप्स आहेत कसले, सिम्पल इपिथेलियममधले, त्यातला पहिला टाईप जो आहे तो आपण आता पाहिला, कुठला, तो म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, ओके. कळालं तुम्हाला सर्वांना, पुन्हा सांगतोय हा टिश्यू काय, दिस इज अ कंपोज ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटेंड सेल, द सेल्स फिट क्लोजली लाईक फ्लॅट स्टोन अँड फॉर्म अ व्हेरी स्मूथ मेम्ब्रेन. द टिश्यू प्रोव्हाइड्स अ थिन स्मूथ इनॅक्टिव्ह लायनिंग फॉर द फॉलोइंग स्ट्रक्चर्स, कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरसाठी, फॉर द हार्ट, ब्लड वेसल्स, अल्वेओलाई ऑफ द लंग अँड लिम्फ वेसल्स, ओके. सर्वांनी डायग्राम पाहिली, स्लाइड नंबर 8, फिगर 1.1 सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम, ओके. सो वी हॅव टू सी द स्लाइड नंबर 9. आता सेकंड टाईप जो आहे तो आहे क्युबायडल इपिथेलियम. आता याच्या नावात त्याचा अर्थ आहे काय, क्युबॉइडल म्हणजे याचा काय क्यूब लाईक शेप असणार आहे, ओके. क्यूब माहिती आहे तुम्हाला सर्वांना, त्यासारखा त्याचा शेप असणार आहे, ठोकळा, ओके. दिस इज कंपोज, आता क्युबायडल इपिथेलियम काय ते पाहूयात. दिस इज कंपोज ऑफ क्यूब शेप सेल्स, ओके. क्यूब टाईपचा त्या सेलचा शेप असतो, ओके. जे आपण सब डिवायडेड हे जे टाईप्स होते हे कशावरनं केलेले आहेत, अकॉर्डिंग टू देअर शेप, अकॉर्डिंग टू द शेप ऑफ सेल, म्हणजे सेलच्या शेपनुसार त्याला नाव दिलेले आहेत, ओके. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं तर दीज आर 4 टाईप्स सब डिवायडेड, ओके, सब डिवायडेड अकॉर्डिंग टू द शेप ऑफ सेल्स, ओके. म्हणजे शेप ऑफ सेल्सनुसार त्याला ते तर सब डिवायडेड आहेत, पण त्यांचे नाव जे आहेत अकॉर्डिंग टू द शेप ऑफ सेल, त्या सेलच्या शेपनुसार त्यांचे नावं दिले गेलेत, ओके. कळलं तुम्हाला आता. कुठला दिला सेकंड टाईप, क्युबायडल इपिथेलियम, ओके. दिस इज कंपोज ऑफ क्यूब शेप सेल फिटिंग क्लोजली टुगेदर ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन, ओके. आता हा काय झालं या ठिकाणी काय म्हटलं आहे, फिटिंग क्लोजली टुगेदर ऑन बेसमेंट मेम्ब्रेन, म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेनला तो फिटिंग झालेला आहे क्लोजली, एकदम जवळ असा, ओके. फिटिंग क्लोजली टुगेदर ऑन बेसमेंट मेम्ब्रेन इन ट्युब्युल्स ऑफ किडनी, ओके. कुठे, इन ट्युब्युल्स ऑफ किडनी अँड सम ग्लँड्स, म्हणजे किडनीच्या भागामध्ये किंवा काही सम ग्लँड्समध्ये हा जो क्युबायडल इपिथेलियल टिश्यू जो आहे तो त्या ठिकाणी असणार आहे, ओके. म्हणून म्हटलं दिस इज अ कंपोज ऑफ क्यूब शेप सेल्स
fitting closely together on a basement membrane in a tubules of kidneys and some glands. Okay, these tissues is actively involved in secretion or absorption. आणि हा जो टिश्यू आहे कुठला क्युबॉइडल इपिथेलियम तो कुठे होतोय ॲक्टिवली इन्व्हॉल्व होतोय. दिस टिश्यूज इज ॲक्टिवली इन्व्हॉल्व इन सिक्रिशन ऑर ॲब्झॉर्प्शन म्हणजे ॲब्झॉर्प्शनसाठी आणि सिक्रिशनसाठी. जे तुम्हाला दोन कन्सेप्ट मी मगाशी सांगितल्या कुठल्या कुठल्या. सिक्रिशन म्हणजे काय इज अ प्रोसेस बाय विच सबस्टन्स आर प्रोड्यूस अँड डिस्चार्ज फ्रॉम अ सेल ग्लँड ऑर ऑर्गन फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन. त्या प्रोसेसला पण होतं सिक्रेशन. और ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय इज द प्रोसेस बाय विच वन थिंग इज ॲब्झॉर्ब ऑर इज ॲब्झॉर्ब बाय अनदर. ओके, ॲब्झॉर्प्शन होणे म्हणजे काय ॲब्झॉर्ब करणे. ओके, तर या प्रोसेससाठी तो ॲक्टिवली इन्व्हॉल्व असतो. कुठला टिश्यू क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू. ओके, डायग्राम दिसते तुम्हाला फिगर 1.2 सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम. ओके, काय दिलं आहे डायग्राममध्ये बघा क्यूब लाईक शेप त्याचा दिसतोय तुम्हाला. ओके, क्यूबसारखा शेप आहे आणि कुठे तो दिस इज कंपोज ऑफ क्यूब शेप फिटिंग क्लोजली टुगेदर ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन दिसते तुम्हाला जी ग्रे कलरमध्ये दिसते बघा बेसमेंट मेम्ब्रेन राईट साईड कॉर्नरला बघा. ओके, त्या बेसमेंट मेम्ब्रेनच्या इथे क्लोजली फिट झालेला आहे तो. ओके, पुढे म्हटलं आहे इन ट्युबल्स ऑफ किडनी अँड सम ग्लँड्स आणि हे कुठे आहेत इन ट्युबल्स ऑफ किडनी अँड सम ग्लँड्समध्ये. ओके, दिस टिश्यू इज ॲक्टिवली इन्व्हॉल्व इन द सिक्रेशन ऑर ॲब्झॉर्प्शनसाठी तो ॲक्टिवली इन्व्हॉल्व असतो. ओके, आता या ठिकाणी बघा काय काय दिसतंय सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यूच्या डायग्राममध्ये बघा सायटोप्लाझम दिसतंय. ओके, क्यूब शेपमध्ये जो काही रेडिश कलरचा जो कलर आहे जी शेड आहे ती काय सायटोप्लाझमची आहे. बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे कुठला आहे तर तो ग्रे कलरचा तो पोर्शन दिसतो तुम्हाला. ओके, त्याला आपण म्हणतो बेसमेंट मेम्ब्रेन. जे काही क्यूब शेपमध्ये जो काही गोल किंवा जो काही सर्कल आहे त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियस. ओके, आणि जो खालच्या साईडला जो आहे बेसमेंट मेम्ब्रेनच्या लोअर साईडला तो कुठला पार्ट आहे तो आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा. ओके, तर तो असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यूजचा पार्ट. ओके, कळलं तुम्हाला. स्लाइड नंबर 9 क्युबॉइडल इपिथेलियम. ओके, आता आपण पाहूयात स्लाइड नंबर 10 कॉलमनर इपिथेलियम. आता कॉलमनर इपिथेलियम म्हणजे काय याच्यात नावातच याचा अर्थ आहे कॉलमनर म्हणजे कॉलम लाईक त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, म्हणून त्याला नाव दिलं आहे कॉलमनर इपिथेलियम. मगाशी तुम्हाला सांगितलं काय हे जे सब डिवायडेड टाईप्स आहेत यांचे नेम दिले अकॉर्डिंग टू देअर शेप अँड साईज. ओके, म्हणून त्याला नाव दिले कॉलमनर इपिथेलियम. ओके, आता काय ते आपण पाहूयात. कॉलमनर इपिथेलियम दिस इज फॉर्म बाय अ सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल्स. आता हा काय झालेला आहे फॉर्म झालेला आहे बाय अ सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल्सपासून. ओके, म्हणून म्हटलं आहे कॉलमनर इपिथेलियम दिस इज अ फॉर्म बाय सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल रिसेम्बलिंग टायनी कॉलम्स. टायनी म्हणजे काय स्मॉल असे कॉलम्स. टायनी म्हणजे एकदम लहान. ओके, त्याला आपण म्हणतो टायनी. रिसेम्बलिंग टायनी कॉलम्स अँड इज सिच्युएटेड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. आणि हे जे टायनी कॉलम्स कुठे आहेत इज सिच्युएटेड त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी सिच्युएटेड झाले आहेत ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, इट इज फाउंड लाइनिंग द ऑर्गन्स ऑफ द अलिमेंटरी ट्रॅक्ट. ओके, डायग्राम पाहिली तुम्ही सर्वांनी स्लाइड नंबर 11. ओके, ओके, काय म्हटलं आहे कॉलमनर इपिथेलियम म्हणजे काय दिस इज अ फॉर्म बाय अ सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल्स. एक सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल्स आहे ती काय होते रिसेम्बलिंग टायनी कॉलम्स. ओके, अँड इज सिच्युएटेड ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. हे बघा वी हॅव टू सी स्लाइड नंबर जस्ट 1 मिनिट. ओके, काय म्हटलं बघा कॉलमनर इपिथेलियम हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला किंवा डायग्राम फिगर 1.3 कॉलमनर इपिथेलियम दिसते तुम्हाला कॉलम्स लाईक त्याचा शेप आहे. ओके, बेसमेंट मेम्ब्रेनच्या ठिकाणी ते सिच्युएटेड आहेत दिसते तुम्हाला सर्वांना. ओके, म्हणून म्हटलं आहे कॉलमनर इपिथेलियम दिस इज फॉर्म बाय अ सिंगल लेअर ऑफ सिलेंड्रिकल सेल्स रिसेम्बलिंग टायनी कॉलम्स अँड इज सिच्युएटेड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, बेसमेंट मेम्ब्रेनला ते सिच्युएट झालेले आहेत. ओके, इट इज फाउंड लाइनिंग द ऑर्गन्स ऑफ द अलिमेंटरी ट्रॅक्ट. हे कुठे फाउंड होत आहेत इट इज फाउंड लाइनिंग द ऑर्गन्स ऑफ द अलिमेंटरी ट्रॅक्टमध्ये. ओके, स्पेशल कॉलमनर सेल्स कॉल्ड गोबलेट सेल्स. जे स्पेशल कॉलमनर सेल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण गोबलेट सेल्स. ओके, ओके, तर गोबलेट सेल्स काय ते सांगतो. गोबलेट सेल्स आर सिम्पल
कॉलमनर इपिथेलियल सेल्स. ओके, हे काय सिम्पल कॉलमनर इपिथेलियल सेल्स आहेत. आता पुढे आहेत इन द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. कुठे आहेत त्या? इन द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. समजलं तुम्हाला? गोबलेट्स काय? गोबलेट्स आर अ सिम्पल कॉलमनर इपिथेलियल सेल्स. ओके, इन द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. सिक्रेट्स अ थिक स्टिकी सबस्टन्सेस. आणि ते काय सिक्रेट करत आहे? सिक्रेट्स थिक स्टिकी सबस्टन्सेस. थिक असा स्टिकी सबस्टन्स, चिकट असा सबस्टन्स तो काय करतोय? सिक्रेट आउट करतोय. आणि त्या सिक्रेट अशा स्टिकी सबस्टन्सला आपण काय म्हणतोय? कॉल्ड म्युकस. ओके, त्या सिक्रेट अशा स्टिकी सबस्टन्सला आपण काय म्हणतोय? म्युकस. कळलं तुम्हाला? त्याला म्हणतोय म्युकस. पुन्हा एकदा सांगतो, कॉलमनर इपिथेलियल. दिस इज अ फॉर्म बाय अ सिंगल लेअर ऑफ cylindrical cells resembling tiny columns and is situated on a basement membrane and it is found lining काय म्हटलं? इट इज फाउंड लाइनिंग द ऑर्गन्स ऑफ द alimentary tract. स्पेशल कॉलमनर सेल्स कॉल्ड गोबलेट सेल्स. आणि त्या स्पेशल कॉलमनर सेल्सला काय म्हणतो आपण? गोबलेट सेल्स इन द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. ते कुठे आहेत? गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये. ते काय करत आहे? सिक्रेट काय करत आहे? थिक स्टिकी सबस्टन्सेस. त्यालाच काय म्हणतो आपण? थिक स्टिकी सबस्टन्सेसला दॅट इज कॉल्ड ॲज अ म्युकस. ओके, सो वी हॅव टू सी द स्लाइड नंबर 11. तुम्हाला डायग्राम दिसली तुम्हाला फिगर 1.3 कॉलमनर इपिथेलियम. ओके, आता नेक्स्ट जो टाईप आहे सब डिवायडेड टाईप तो आहे सिलेटेड इपिथेलियम. ओके, तर तो काय ते पाहूयात. दिस इज फॉर्म बाय कॉलमनर सेल्स विथ फाईन हेअर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेस किंवा प्रोसेसेस कॉल्ड सिलिया ऑन देअर फ्री सरफेस. ओके, पुन्हा सांगतो, सिलेटेड इपिथेलियम हा एक नेक्स्ट टाईप आहे त्या सेल्समधला, इपिथेलियल टिश्यूजमधला. ओके, कुठला? सिलेटेड इपिथेलियम. काय म्हटलं आहे? दिस इज फॉर्म बाय कॉलमनर सेल्स. काय झालं आहे? हा कुठून फॉर्म झाला आहे? दिस इज फॉर्म बाय कॉलमनर सेल्स विथ फाईन हेअर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेसेस कॉल्ड सिलिया. कशापासून? विथ फाईन हेअर. काय म्हटलं आहे बघा? फाईन आणि हेअर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेसपासून. ओके, कॉल्ड सिलिया. कळलं तुम्हाला? ऑन देअर फ्री सरफेस. त्याच्या फ्री सरफेसवरती हे सिलिया जे आहेत म्हणजेच काय फाईन आणि हेअर लाईक प्रोटोप्लाझ्मिक असे प्रोसेसेस आहेत. ओके, दिस सिलिया आर कॅपेबल ऑफ मुव्हिंग अँड बीटिंग इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके, आणि हे जे सिलिया काय करत आहेत? दिस सिलिया आर कॅपेबल ऑफ मुव्हिंग अँड बीटिंग इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. इट इज फाउंड लाइनिंग मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेज. आणि तो कुठे फाउंड होतोय? इट इज फाउंड लाइनिंग मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेजेस. ओके, रेस्पिरेटरी पॅसेजेसवर त्या ठिकाणी तो फाउंड होतोय. अँड द युटेराईन ट्यूब्समध्ये. ओके, कुठे कुठे? इट इज फाउंड लाइनिंग मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेजेस अँड द युटेराईन ट्यूब्स ऑल्सो. ओके, बघा डायग्राम दिसते तुम्हाला स्लाइड नंबर 12 फिगर 1.4 सिलेटेड इपिथेलियम. सिलिया काय तुम्हाला दिसलं का? हे बघा, जे वरती फाईन असे हेअर सारखे जे स्ट्रक्चर दिसते त्याला आपण म्हणतोय सिलिया. ओके, त्याच्या खाली दिलेलं आहे बेसल ग्रॅन्युल्स. जे बारीक स्पॉट दिसतात, ग्रॅन्युल्स म्हणजे काय? स्मॉल असे गोळे किंवा ते ग्रॅन्युल्स दिसते तुम्हाला त्याला आपण म्हणतो बेसल ग्रॅन्युल. पुढे दिला आहे सेल मेम्ब्रेन. जी काही ब्लॅक कलरची जी बॉर्डर दिसते, जी कॉलमनर इपिथेलियल जो दिसतोय तुम्हाला, बरोबर, तर ती जी ब्लॅक जी बॉर्डर दिसते ती काय? सेल मेम्ब्रेन आहे. ओके, आणि गोबलेट सेल दिसते तुम्हाला, जो काही सर्कल केलेला आहे बघा, ब्लॅक कलरचा जो काही गोल असं सर्कल आहे तो आहे गोबलेट सेल्स. त्याच्यानंतर त्याच्याच खाली दिले न्यूक्लियस. ओके, आणि सर्वात लास्टला दिले आहे बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, बेसमेंट मेम्ब्रेन ही सर्वांमध्ये असणार आहे. ओके, ही बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ ते लोकेटेड असतात या सेल्स. ओके, किंवा हे जे टिश्यूज आहेत हे त्या ठिकाणी लोकेटेड असतात. कळलं तुम्हाला? पुन्हा सांगतो, सिलेटेड इपिथेलियम म्हणजे काय? पुन्हा आपण बघूयात स्लाइड नंबर 11. सिलेटेड इपिथेलियल किंवा सिलेटेड इपिथेलियम दिस इज फॉर्म बाय कॉलमनर सेल्स. ते कुठून फॉर्म झाले आहेत? बाय कॉलमनर सेल्स. जे तुम्ही पाहिलं होतं डायग्राममध्ये फिगर 1.4 मध्ये बघितलं बाय कॉलमनर जे दिसते तुम्हाला, कॉलम लाईक त्याचा शेप दिसतोय. ओके, म्हणून म्हटलं आहे
columnar. This is formed by columnar cells with fine hair like protoplasmic processes किंवा पुढे काय म्हटलंय कॉल्ड सिलिया, त्यालाच आपण म्हणतोय सिलिया ऑन देअर फ्री सरफेस. जो फ्री सरफेस आहे त्या ठिकाणी ते फॉर्म होत आहेत. ओके, पुढे म्हटलंय दिस सिलिया आर कॅपेबल ऑफ मुव्हिंग अँड बेटिंग इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. ते काय होत आहे कॅपेबल ऑफ मुव्हिंग, मूव्ह होत आहे ते इकडे तिकडे इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके, आणि पुढे म्हटलं इट इज फाउंड लाइनिंग मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेजेस. ओके, अँड द युटेराइन ट्यूब्स. आणि ते कुठे फाउंड होत आहेत लाइनिंग मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेजेस अँड युटेराइन ट्यूब्स ऑल्सो. युटेराइन ट्यूब्समध्ये पण ते फाउंड होत आहेत. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना सिलेटेड इपिथेलियम. ओके, सो लेट्स सी स्लाइड नंबर 13. हे झाले आता 4 टाइप्स. कुठले पुन्हा सांगतो आता कुठले कुठले 4 टाइप्स पाहिले आपण. सिंपल इपिथेलियल टिश्यूजचे. ओके, सिंपल इपिथेलियल टिश्यू आर सब डिवायडेड किंवा जे सब डिवायडेड जे झालेत इंटू द 2 टाइप्स. कुठले सिंपल इपिथेलियल टिश्यू डिवाइड झालेत 2 टाइप्समध्ये. कुठला कुठला पहिला आहे सिंपल इपिथेलियम टिश्यू, सेकंड आहे कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. कळलं तुम्हाला इपिथेलियल टिश्यू डिवायडेड झालेत कुठले कुठले 2, सिंपल इपिथेलियम टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू. सिंपल इपिथेलियम टिश्यूमधले 4 टाइप्स. कुठले कुठले सब डिवायडेड टाइप्स अकॉर्डिंग टू द, त्याचे जे नाव आहेत नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल. कुठले कुठले पहिला आहे स्क्वॅमस इपिथेलियल, सेकंड आहे क्युबायडल इपिथेलियम, तिसरा आहे कॉलमनर इपिथेलियम आणि चौथा आहे सिलेटेड इपिथेलियम. हे 4 त्याचे सब डिवायडेड टाइप्स आहेत. ओके, सिंपल इपिथेलियम किंवा सिंपल इपिथेलियल टिश्यूचे. आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यातला सेकंड टाइप. सॉरी, सिंपल इपिथेलियमचे हे 4 टाइप झाले. आता आपल्याला बघायचं आहे इपिथेलियम टिश्यूमधला सेकंड टाइप तो कुठला आहे. कंपाऊंड इपिथेलियम. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे इपिथेलियम टिश्यूमधला सेकंड टाइप. पहिला आपण सिंपल इपिथेलियम, त्याच्यातले 4 टाइप्स पाहिले. ओके, आता आपल्याला बघायचं आहे इपिथेलियम टिश्यूमधला सेकंड टाइप, तो म्हणजे कंपाऊंड इपिथेलियम. ओके, तो पाहूयात आपण. कंपाऊंड इपिथेलियम दिस कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल्स. तो काय कन्सिस्ट करतोय नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल्स. ओके, आता त्याचं फंक्शन पाहूयात आपण कंपाऊंड इपिथेलियमचं. कळलं काय कंपाऊंड इपिथेलियम दिस कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल्स. नंबर ऑफ लेयर ऑफ सेल्स त्या ठिकाणी तो कन्सिस्ट करतोय. आता त्याचं फंक्शन काय ते पाहूयात. द मेन फंक्शन ऑफ दिस टिश्यू इज टू प्रोटेक्ट अंडरलाइनिंग स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर्स. काय त्याचं फंक्शन काय द मेन फंक्शन ऑफ दिस टिश्यू इज टू प्रोटेक्ट अंडरलाइनिंग स्ट्रक्चर्स. तो काय करतोय अंडरलाइनिंग स्ट्रक्चर जे त्याला प्रोटेक्ट करायचं काम करतोय. बॉडीमध्ये जे काही टिश्यूचे जे स्ट्रक्चर आहेत, ओके, अंडरलाइनिंग स्ट्रक्चर, म्हणून म्हटले द मेन फंक्शन ऑफ दिस टिश्यू इज टू प्रोटेक्ट अंडरलाइनिंग स्ट्रक्चर्स. आता कंपाऊंड इपिथेलियममधले टिश्यूचे पुढे टाइप्स आहेत. देअर आर 2 मेन टाइप्स. 2 टाइप्स दिले आहेत त्याचे. पहिला कुठला आहे ते पाहूयात आपण. फर्स्ट आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम तो एक टाइप आहे त्याचा. पहिला टाइप आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, तो पाहूयात. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मीन्स द डीपेस्ट लेयर्स ऑफ द सेल्स आर कॉलमनर इन शेप. काय म्हटले स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम द डीपेस्ट लेयर्स ऑफ द सेल्स आर कॉलमनर इन शेप. हे कसे आहेत कॉलमनर इन शेप आहेत. अँड ॲज दे ग्रो टॉवर्ड्स द सरफेस. आणि ते काय होत आहे ग्रो होत आहेत, वाढत आहेत टॉवर्ड्स द सरफेस, सरफेसच्या जवळ किंवा सरफेसच्या पुढे. ओके, टॉवर्ड्स द सरफेस. कळलं तुम्हाला. पुढे म्हटले दिस इज बिग सरफेस म्हटलंय. त्याच्यानंतर पुढे दिले दे बिकम फ्लॅटेंड. आणि ते काय फ्लॅट असे आहेत म्हणून म्हटलं दे बिकम फ्लॅटेंड. पुन्हा बघूयात आपण. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम म्हणजे काय द डीपेस्ट लेयर्स ऑफ द सेल्स आर कॉलमनर इन शेप. काय म्हटलंय द डीपेस्ट लेयर ऑफ द सेल्स आर कॉलमनर इन शेप. कॉलमनर अशा एक शेपमध्ये ते आहेत. अँड ॲज दे ग्रो
टॉवर्ड्स द सरफेस, आणि ते काय ग्रो होत आहे टॉवर्ड्स द सरफेस. दे बिकम फ्लॅटेंड. दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स. आणि हे कशामुळे होते कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स. ओके, मायग्रेशन म्हणजे काय तर एका ठिकाणाहून एका वास्तव्यातून दुसऱ्या वास्तव्यात जाणे किंवा दुसऱ्या प्रभागात जाणे, त्याला आपण म्हणतो मायग्रेशन होणे. ओके, किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो मायग्रेशन. ओके, काय म्हटलंय दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ द सेल्स फ्रॉम डीपर लेअर. कुठून मायग्रेशन ऑफ सेल, कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स कुठून होते फ्रॉम डीपर लेअर टॉवर्ड्स द सरफेस. ओके, आता पुढे बघूयात नेक्स्ट सेंटेन्स. व्हेन द सरफेस इज रीच द सेल डाय अँड लूज देअर न्यूक्लिआय. आणि ज्यावेळेस हा जो सरफेस असतो तो काय होतोय फुल होतोय, रीच होऊन जातोय, त्यावेळेस काय होतंय द सेल्स डाय म्हणजे काय सेल्स ज्या आहेत त्या मृत होत आहेत किंवा नष्ट होत आहेत. ओके, अँड लूज देअर न्यूक्लिआय. आणि ते काय करतात त्यावेळेस ज्यावेळेस मृत होत आहेत, डाय म्हणजे काय मृत होणे, त्यावेळेस ते काय होत आहे त्यांचा न्यूक्लिआय लूज करतायत. ओके, पुन्हा सांगतो सेंटेन्स नीट बघा. दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स. हे जे टॉवर्स झालेत पुन्हा पहिल्यापासून सांगतो, तुम्हाला लिंक लागेल. स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम, द डीपेस्ट लेयर्स ऑफ द सेल्स आर कॉलमनर इन शेप अँड ॲज दे ग्रो टॉवर्ड्स द सरफेस. आणि ते काय होत आहे सरफेसच्या दिशेने काय होत आहे पुढे जात आहेत, म्हणून म्हटलं ॲज दे ग्रो टॉवर्ड्स द सरफेस दे बिकम फ्लॅटेंड. ओके, आता हे ते फ्लॅटेन झालेत. पुढे म्हटलं दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स. आणि ते फ्लॅटेन कशाने झाले दिस इज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ सेल्स. कुठून फ्रॉम डीपर लेअर टॉवर्ड्स द सरफेस. ओके, फ्रॉम डीपर लेअर टॉवर्ड्स द सरफेस. नेक्स्ट म्हटलं आहे वेन द सरफेस इज रीच. आणि त्या ठिकाणी जो काही सरफेस असणार तो वाढणार आहे. वेन द सरफेस इज रीच द सेल्स डाय अँड लूज देअर न्यूक्लिआय. आणि त्यावेळेस त्या सेल्स काय होत आहे मृत होत आहे, आणि मृत झाल्यानंतर ते काय होत आहे त्यांचं न्यूक्लिआय लूज करतायत. पुढे म्हटलं आहे इन सम केसेस सुपरफेशियल लेयर्स आर हार्डनेड टू फॉर्म अ सबस्टन्स. काय म्हटलं आहे इन सम केसेस सुपरफेशियल लेयर्स आर हार्डनेड टू फॉर्म अ सबस्टन्स. सुपरफेशियल लेयर्स काय करते ज्यावेळेस हार्ड होते किंवा हार्डनेड होते त्यावेळेस ती काय करते टू फॉर्म अ सबस्टन्सेस किंवा सबस्टन्स सच ॲज अ केराटिन. ओके, पुढे म्हटले सच सेल्स आर कॉल्ड केराटिनाइज इपिथेलियल सेल्स. आणि ज्यावेळेस हे फॉर्म होत आहे काय इन सम केसेस सुपरफेशियल लेयर्स आर हार्डनेड किंवा हार्ड होत आहेत त्यावेळेस काय होत आहे टू फॉर्म अ सबस्टन्स, त्यावेळेस एक सबस्टन्स फॉर्म करत आहे त्याला आपण म्हणतोय केराटिन. म्हणून म्हटलं आहे इन सम केसेस सुपरफिशियल लेयर्स आर हार्ड किंवा हार्डनेड टू फॉर्म अ सबस्टन्स सच ॲज अ केराटिन. सच सेल्स आर कॉल्ड केराटिनाइज इपिथेलियल सेल्स. आणि ज्यावेळेस केराटिन सबस्टन्स ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉर्म होतोय त्यावेळेस त्या सेल्सला आपण काय म्हणतोय सच सेल्स आर कॉल्ड केराटिनाइज इपिथेलियल सेल्स. ओके, आता केराटिन काय ते सांगतो. केराटिन इज अ वन ऑफ अ फॅमिली ऑफ फायब्रस स्ट्रक्चरल प्रोटीन्स. काय इट इज द वन ऑफ अ फॅमिली ऑफ फायब्रस स्ट्रक्चरल प्रोटीन्सची एक फॅमिली नोन ॲज स्क्लेरोप्रोटीन्स. आणि त्यालाच आपण म्हणतोय स्क्लेरोप्रोटीन्स. ओके, म्हणून म्हटले सच सेल्स आर कॉल्ड केराटिनाइज इपिथेलियल सेल्स. आणि ज्यावेळेस हा केराटिन हा सबस्टन्स त्या ठिकाणी फॉर्म होतोय तर त्यावेळेस काय होतंय त्या सेल्सला आपण काय म्हणतोय सच सेल्स आर कॉल्ड ॲज अ केराटिनाइज इपिथेलियल सेल्स. कळालं तुम्हाला सर्वांना. ओके, आता स्लाइड नंबर 15 पाहूयात आपण. आता नॉन केराटिनाइज इपिथेलियल काय ते पण पाहूयात. दोन ह्याच्यात झाले ते एक केराटिनाइज इपिथेलियल सेल्स आणि सेकंड आहे नॉन केराटिनाइज इपिथेलियम किंवा इपिथेलियल टिश्यू. कळलं तुम्हाला केराटिनाइज इपिथेलियल सेल्स आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियम. आता आपण बघूयात नॉन केराटिनाइज इपिथेलियम म्हणजे काय. सो लेट्स सी द स्लाइड नंबर 15. ते आहे नॉन केराटिनाइज इपिथेलियम. आता ही काय नॉन केराटिनाइज इपिथेलियम फाउंड ऑन वेट सरफेस. ओके, हे कुठे फाउंड होतं आहे वेट सरफेसला सच ॲज कुठलं सच ॲज कंजेक्टिव्हा ऑफ द आयज. ओके, नॉन केराटिनाइज इपिथेलियम फाउंड ऑन वेट सरफेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आयज. पुढे म्हटलं लायनिंग ऑफ माउथ फॅरेंग्स अँड ओइसोफॅगस. कुठे कुठे
फाउंड होत आहे फाउंड ऑन वेट सरफेस किंवा सरफेसेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आईज, लायनिंग ऑफ माउथ, फॅरेंक्स अँड ओइसोफॅगस. पुढे म्हटले केराटिनाइज इपिथेलियम इज फाउंड ऑन ड्राय सरफेसेस. हा जो केराटोनाइज जो आहे किंवा केराटोनाइज इपिथेलियम हा कुठे फाउंड होतो आहे? इट इज फाउंड ऑन ड्राय सरफेसेस. लाईक कुठे कुठे? लाईक स्किनवरती होतो आहे, हेअर्सवरती होतो आहे अँड नेल्स. ओके, स्किन म्हणजे काय? आपली त्वचा. हेअर्स माहिती तुम्हाला सर्वांना, आपले केस. ओके, अँड नेल्स म्हणजे काय? आपले नख. ओके, तर या ठिकाणी हा नॉन केराटिनाइज इपिथेलियम हा फॉर्म होतो आहे. कळलं तुम्हाला? बघा स्लाईड नंबर 15मध्ये फिगर 1.5 जे आपण बघितली ती स्टॅटिफाईड इपिथेलियम त्याची डायग्रॅम आहे आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियल टिश्यू किंवा सेल्स जी त्याची डायग्रॅम आहे फिगर 1.6. जो आपण पाहिला स्टॅटिफाईड इपिथेलियम टिश्यू स्लाईड नंबर 13. ओके, त्याची डायग्रॅम आपल्याला स्लाईड नंबर 15मध्ये दिसते. ओके, स्टॅटिफाईड इपिथेलियम. ओके, स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं त्या ठिकाणी, ते आहे स्टॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूचं. आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियम टिश्यूचं स्ट्रक्चर आहे ऑन द स्लाईड नंबर 16. ओके, आता नॉन केराटिनाइज इपिथेलियम टिश्यू कळाला सर्वांना काय आहे? पुन्हा सांगतो. नॉन केराटिनाइज इपिथेलियम टिश्यू फाउंड ऑन वेट सरफेसेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आईज. ओके, आपल्या डोळ्याच्या कॉन्जेक्टिव्हाच्या त्या वेट सरफेसवरती तो फाउंड होतो आहे. किंवा लायनिंग ऑफ माउथ, अजून कुठे होतं आहे? लायनिंग ऑफ माउथ. त्याच्यानंतर फॅरेंक्समध्ये किंवा ओइसोफॅगसमध्ये. ओइसोफॅगस काय? आपलं अन्ननलिका. ओके, त्या ठिकाणी हे नॉन केराटिनाइज इपिथेलियम फाउंड होत आहेत. पुढे म्हटले केराटिनाइज इपिथेलियम इज फाउंड ऑन ड्राय सरफेसेस. आणि जो केराटिनाइज इपिथेलियम जो आहे तो कुठे फाउंड होतो आहे? नॉन केराटिनाइज समजलं तुम्हाला? नॉन केराटिनाइज इपिथेलियम कुठे फाउंड झाला? फाउंड ऑन वेट सरफेसेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आईज, लायनिंग ऑफ माउथ, फॅरेंक्स अँड ओइसोफॅगसमध्ये. आणि केराटिनाइज कुठे फाउंड झाला? केराटिनाइज इपिथेलियम इज फाउंड ऑन ड्राय सरफेस. आणि हा जो केराटिनाइज आपण दोन प्रकार पाहिले, कुठले कुठले? केराटिनाइज इपिथेलियम आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियम. कळलं तुम्हाला सर्वांना? मग त्यातला जो पहिला होता केराटिनाइज इपिथेलियम तो कुठे फाउंड झाला? इट इज फाउंड ऑन ड्राय सरफेस लाईक स्किन, हेअर अँड नेल्सवरती. आणि जो नॉन केराटिनाइज इपिथेलियम आहे तो कुठे फाउंड झाला? इट इज फाउंड ऑन वेट सरफेसेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आईज, लायनिंग ऑफ माउथ, फॅरेंक्स अँड ओइसोफॅगस. ओके, या ठिकाणी तो फाउंड झाला. कळलं तुम्हाला? कुठे कुठे? दोन प्रकार, केराटिनाइज इपिथेलियम आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियम. केराटिनाइज इपिथेलियम कुठे? फाउंड ऑन ड्राय सरफेस लाईक स्किन, हेअर अँड नेल्स. आणि नॉन केराटिनाइज कुठे? फाउंड ऑन वेट सरफेस सच ॲज कॉन्जेक्टिव्हा ऑफ द आईज, लायनिंग ऑफ माउथ, फॅरेंक्स अँड ओइसोफॅगसमध्ये. कळलं? सो लेट सी द स्लाईड नंबर 16 फिगर 1.6 नॉन केराटिनाइज इपिथेलियम. नॉन केराटिनाइज इपिथेलियमची ही डायग्रॅम आहे. ओके, काय काय दिसतं बघा त्या ठिकाणी? नॉन केराटिनाइज स्टॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम असं त्याचं नाव आहे. ओके, जे दिसते तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये ते शो केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे बघा लोअर साईडला रेडिश कलरमध्ये जे दिसतंय तो काय? कनेक्टिव्ह टिश्यू आहे. राईट साईडला, लोअर साईडला. ओके, राईट साईडमध्ये लोअर साईडला कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्याच्यावरती जी काही लेअर आहे ती म्हणजे कुठली? बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, आणि वरच्या साईडला, अप्पर साईडला, राईट साईडच्या उजव्या साईडला वरती अप्पर साईडला काय दिसतं बघा? फ्लॅटेंड स्क्वॅमस सेल्स ॲट ॲपिकल सरफेस. ओके, कळलं तुम्हाला? तर ही कसली डायग्रॅम होती? फिगर 1.6 नॉन केराटिनाइज इपिथेलियमची. ओके, कळलं तुम्हाला? दोन टाईप कुठले कुठले? स्टॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूमधले. ओके, किंवा इपिथेलियल सेलमधले. हे कशात आलं? स्टॅटिफाईड इपिथेलियम कुठला टाईप आहे? कंपाऊंड इपिथेलियममधला. ओके, कंपाऊंड इपिथेलियममधला टाईप आहे. पहिला आहे स्टॅटिफाईड इपिथेलियम. ओके, त्याच्यात कुठले कुठले झाले ते फाउंड? केराटिनाइज इपिथेलियल सेल्स आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियल सेल्स, हे दोन झाले. दोघांचं स्ट्रक्चर आपण पाहिलं किंवा डायग्राम जे होते ते पाहिल्या. आता नेक्स्ट आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम, जो सेकंड टाईप आहे. ओके, तो आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. हा कशाचा टाईप आहे?
कंपाऊंड इपिथेलियममधला. ओके, कंपाऊंड इपिथेलियममधले 2 टाईप. पहिला आपण पाहिला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि आता आपण पाहतोय सेकंड आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. ओके, आता तो काय ते पाहूयात. स्लाइड नंबर 16. ट्रान्झिशनल इपिथेलियम दिस इज कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप्ड सेल्स. हा कशापासून कंपोज झाला आहे? कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप्ड सेल. ओके, अँड रिप्रेझेंट्स अ स्टेज बिटवीन सिम्पल अँड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, पुन्हा सांगतो ट्रान्झिशनल इपिथेलियम म्हणजे काय. ट्रान्झिशनल इपिथेलियम हा एक टिश्यू आहे. ओके, कुठला? कंपाऊंड इपिथेलियममधला सेकंड टाईप. पहिला आपण पहिला स्ट्रॅटिफाईड आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. ट्रान्झिशनल इपिथेलियम दिस इज कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप सेल्स. हा कशापासून कंपोज झाला आहे? कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स. सेव्हरल लेयर्स कशाच्या? ऑफ पियर शेप सेल्स. पियर शेप सेल्सच्या सेव्हरल लेयर्सपासून. अँड रिप्रेझेंट्स अ स्टेज बिटवीन सिम्पल अँड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, इट्स सुपरफेशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स. त्याची जी सुपरफेशियल लेयर जी ती कशी आहे? इज ऑफ क्युबिकल सेल बिनेथ विच आर 3 or 4 layers of oval shape cells. ओके, बिनेथ म्हणजे काय? खाली. इट्स सुपरफेशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स. त्याची जी सुपरफेशियल लेयर जी ती काय? इज ऑफ क्युबिकल शेप. क्युबिकल शेप दिसते तुम्हाला, क्यूब लाईक शेप. बघा त्या ठिकाणी ट्रान्झिशनल इपिथेलियमची जी काय फिगर आहे, फिगर 1.7मध्ये ट्रान्झिशनल इपिथेलियममध्ये. ओके, काय म्हटलं? इट्स सुपरफिशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स बिनेथ विच आर 3 or 4 लेयर्स. ओके, त्याच्या 3 किंवा 4 लेयर्स आहे. कुठल्या शेपमध्ये ते? ऑफ ओव्हल शेप किंवा ओव्हल शेप सेल्स. ओके, दिसते तुम्हाला ओव्हल शेप सेल्स दिसते त्या ठिकाणी. हा जो सर्क्युलर जो दिसते ओव्हल शेप जो दिसतोय, सर्क्युलरपेक्षा ओव्हल शेप येतो. ओके, तर ते म्हणून म्हटले इट्स सुपरफेशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स बिनेथ विच आर 3 or 4 लेयर्स ऑफ ओव्हल शेप सेल्स. हे कशात दिसतं आपल्याला? ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यूमध्ये. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना? पुन्हा सांगतो ट्रान्झिशनल इपिथेलियम दिस इज कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप सेल्स. कशापासून कंपोज झाला आहे? कंपोज ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप सेल्स. ओके, त्यापासून तो कंपोज झाला आहे सेव्हरल लेयर्स ऑफ पियर शेप सेल्सपासून. अँड रिप्रेझेंट्स अ स्टेज बिटवीन सिम्पल अँड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आणि तो रिप्रेझेंट करतोय अँड रिप्रेझेंट्स अ स्टेज बिटवीन सिम्पल अँड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, पुढे म्हटलं इट्स सुपरफिशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स. आणि त्याची जी सुपरफिशियल लेयर जी ती काय? इज ऑफ क्युबिकल सेल्स आहे बिनेथ विच आर 3 or 4 लेयर्स. बिनेथ म्हणजे काय? त्याच्या खाली. ओके, इट्स सुपरफिशियल लेयर इज ऑफ क्युबिकल सेल्स बिनेथ विच आर 3 or 4 लेयर्स ऑफ ओव्हल शेप सेल्स. 3 आणि 4 लेयर्स अशा कशाच्या? त्या 4 लेयर्स ऑफ ओव्हल शेप सेल्सच्या. ओके, जे तुम्हाला जे डायग्राम दिसते त्यात जो काय शेप दिसतोय तो क्युबिकल शेप आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्या सुपरफेशियल लेयर्स आहेत कसल्या? क्युबिकल सेल्समधल्या. बिनेथ विच आर 3 or 4 लेयर्स ऑफ ओव्हल शेप सेल्स. जे दिसते तुम्हाला ओव्हल शेप सेल दिसते तुम्हाला, ते कशात दिसत आहे? ट्रान्झिशनल इपिथेलियममध्ये. ओके, तर हे झाले तुमचे आपलं जे आजचं चॅप्टर आहे, आजचा जो सेशन आहे, ह्या सेशनमध्ये आज आपण इथं थांबूयात. ओके, जे इपिथेलियल टिश्यू जे आपण पाहिले. ओके, तर ह्या इपिथेलियल टिश्यूमध्ये हे सर्व टाईप्स होते जे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही स्टडी केले. ओके, पुन्हा आता मी स्लाइड्स रिपीट करतो आहे. आपण फक्त ओव्हरलुक करूयात आजच्या लेक्चरबद्दल. ओके, टिश्यू पाहिला आपण सर्वात अगोदर. ओके, त्याच्यानंतर टिश्यूचं इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्लाइड नंबर 4 देर आर 4 मेन टाइप्स ऑफ टिश्यूज. कुठले 4 मेन टाइप्स पाहिले आपण? पहिला इपिथेलियल टिश्यू और इपिथेलियम. आजच्या लेक्चरला आपण हाच फक्त एक फर्स्ट टाईप पाहिला. नेक्स्ट सेशन किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मस्क्युलर टिश्यू बघूयात, नर्वस टिश्यू बघूयात अँड कनेक्टिव्ह टिश्यूज पाहूयात. ओके, हे 4 टाइप्स पाहिले आपण. आता आपण नेक्स्ट स्लाइड काय पाहिले आपण? त्या ठिकाणी इपिथेलियल टिश्यू कुठला आहे तो पाहिला.
ओके. 4 मेन टाइप्स ऑफ टिश्यूज, 4 टाइप्स पाहिले. त्यातला पहिला आज आपण डिस्कस केला इपिथेलियल टिश्यू और इपिथेलियम. ओके. त्याच्यानंतर त्याचे इपिथेलियल टिश्यूचे 2 टाइप्स पाहिले, डिवायडेड इंटू द 2 टाइप्स. इपिथेलियल टिश्यू इज डिवायडेड इंटू द 2 टाइप्स. कुठले कुठले 2 टाइप्स? सिंपल इपिथेलियम आणि सेकंड आहे कंपाऊंड इपिथेलियम. हे 2 टाइप्स पाहिले. कुठले कुठले टाईप पाहिले आपण आता याच्यात? इपिथेलियल टिश्यूचे 2, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. त्याच्यात सिंपल इपिथेलियममध्ये these टाइप्स आर नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल्स. जे सब डिवायडेड टाइप्स पाहिले आपण. ओके. तर ते कुठले कुठले? नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल. ओके. स्क्वॅमस इपिथेलियल, सिंपल इपिथेलियमचे 4 सब डिवायडेड टाइप्स आणि त्याचे नाव जे नेम अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द सेल्स. ओके. त्यातला पहिला आपण स्क्वॅमस इपिथेलियल, सेकंड पाहिला क्युबायडल इपिथेलियम, थर्ड पाहिला कॉलमनर इपिथेलियम आणि चौथा पाहिला सिलेटेड इपिथेलियम. ओके. त्याच्यानंतर सेकंड टाईप पाहिला आपण इपिथेलियम टिश्यूचा, तो आहे कंपाऊंड इपिथेलियम. त्याच्यातले पण परत 2 टाइप्स, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. त्याच्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियममध्ये 2 टाईप अजून, केराटिनाइज इपिथेलियम किंवा इपिथेलियल सेल्स आणि नॉन केराटिनाइज इपिथेलियम किंवा इपिथेलियल सेल्स. ओके. त्याच्यानंतर कंपाऊंड इपिथेलियममधला सेकंड टाईप ट्रान्झिशनल इपिथेलियम. ओके. तर हे सर्व टाईप्स पाहिले आपण आता इपिथेलियल टिश्यूमध्ये किंवा इपिथेलियममध्ये. ओके. सो थँक्यू सो मच फॉर द लिसनिंग लेक्चर सिन्सिअरली. थँक्यू सो मच.